ओके, मी फ्लो चार्ट कडे घेतो. हे तुम्ही नंतर साइड बाय साइड ट्राय करा, अदरवाइज रेकॉर्डिंग थ्रू चेस करा. ओके, सो मी काय करतो, नवीनच सॅम्पल बनवतो आणि सांगतो की कंडिशनल विथ फ्लो चार्ट. ओके, सो मी इथं फ्लो चार्टचा घेतो. सो सेम मला 2 व्हेरिएबल लागतील. पहिला काय एंटर्ड नंबर वाला, तिकडचे व्हेरिएबल इकडे येत नाही. सो मेक शुअर, जर लेट समजा तुम्हाला तिकडचे व्हेरिएबल इकडे कॉपी करायचे असेल, कसं करू शकता माहिती का, क्लिक करा, कंट्रोल दाबा, तसं सिलेक्ट कसं करतो कॉपी करता नॉर्मल, म्हणजे दोन्ही सिलेक्ट होतील. तसं क्लिक करून असं क्लिक करा, कंट्रोल कॉपी, कंट्रोल सी करा. इकडे जाऊन तुम्ही इथे प्रॉपरली क्लिक करा त्या सिक्वेन्स वरती, आणि जेणेकरून तुम्हाला हे व्हेरिएबल पॅनल दिसेल. व्हेरिएबल पॅनलच्या तिथे क्लिक करा साईडला, क्रिएट व्हेरिएबल ना साईडला क्लिक केलं ना आणि कंट्रोल व्ही केलं तर तुम्हाला इथे कॉपी पेस्ट करू शकता. जर तसं करायचं नाही तर तुम्ही क्रिएट करा. ओके, सो गिवन नंबर, एंटर नंबर, 2 व्हेरिएबल क्रिएट केले. सो आता आपण काय करूया, फ्लो चार्ट. अदरवाइज मी इथून न्यू फ्लो चार्ट पण करू शकलो असतो, बट जस्ट तुम्हाला सांगतोय की असंही करू शकता. सो मी काय करू शकतो, इथून फ्लो चार्ट आता मी काय करतो, ट्रॅक करतो. ओके, तो मी जरा मोठं करतो. नाऊ लेट्स गो विथ दिस. व्हेरिएबल कुठे गेलो माझे. ओके, सो जर तुम्ही तुमच्या सिक्वेन्स मध्ये बघितलं, पहिलं काय इनपुट डायलॉग बॉक्स घेतलं, सेम मी कॉपी करतो. ओके, इनपुट डायलॉग बॉक्स आणि फ्लो चार्ट मध्ये सिक्वेन्स मध्ये सेमच असणार, फक्त दिसायला जरा वेगळं दिसेल. मी काय करतो, पहिले तर जॉईन करेन इथे, करेक्ट, इथून स्टार्ट होईल इनपुट डायलॉग बॉक्स. इनपुट डायलॉग बॉक्स जर राईटला बघाल, मी लेबल दिलेलं आहे एंटर युअर नंबर, आणि तो मी काय करणार आहे, एंटर नंबर मध्ये स्टोअर करणार आहे. ओके, त्यानंतर तुमचं काय आहे, इफ कंडिशन, करेक्ट. सो जर मी इथे इफ टाईप केलं, ओके, तर मी इथे जॉईन करू शकतो, पण डिफरन्स काय, तुम्ही मला सेम तर आहे. सो इफच्या ऐवजी कंडिशन साठी तुम्हाला इथे जेव्हा तुम्ही फ्लोचार्ट टाईप करता ना, तुम्हाला इथे दिसेल फ्लो डिसिजन. ओके, फ्लो डिसिजन म्हणजे तुमचा इफेल सारखा वर्क होतो. सो मी ड्रॅग करतो, याच्या खाली जॉईन करतो. ओके, सो सेम सिक्वेन्स सारखा फ्लो आहे. पहिला इनपुट डायलॉग टाकला, त्यानंतर इफ कंडिशन ही तुमची. सो कंडिशन कुठे देणार, जी तुम्ही इथे कंडिशन दिलीत, एंटर नंबर इज ग्रेटर दॅन गिवन नंबर, आय का चेक कर. सो मी कॉपी करतो. सो जर याच्यावर क्लिक केलं ना, राईटला तुम्हाला कंडिशन मध्ये दिसतं, करेक्ट. सो जर हे तुम्ही व्यवस्थित मोठं केलं तर तुम्ही इथे बघाल कंडिशन स्टोअर करेल रिझल्ट तुमचा बुलियन मध्ये. ओके, सो याचा रिझल्ट काय येईल, बुलियन ट्रू और फॉल्स. सो मी तिथं पेस्ट केलं, ओके केलं. नाऊ कंडिशन काय आहे माझी, एंटर नंबर इज ग्रेटर दॅन गिवन नंबर असेल तर ट्रू कडे जा, नसेल तर फॉल्स कडे जा. सेम तुम्ही इथं केलं, ट्रू कडे जा म्हणजे देन कडे जा, एल्स फॉल्स कडे जा. सो मी काय करतो, हे कॉपी करतो मेसेज बॉक्स, देन ना कॉपी करतो मेसेज बॉक्स. ओके, इथे पेस्ट करतो आणि मी काय करतो, हा जॉईन करतो इथे मी. सो जर बघाल, जर चुकीन हा फॉल्सला जॉईन झाला तर तुम्ही डिलीट करू शकता. ओके, जेणेकरून तुम्ही काय कराल, मॅन्युअली हा ट्रू ब्लॉक इकडून जॉईन केलं आणि फॉल्स ब्लॉक इकडून जॉईन केलं. बट जर तुम्हाला हा फॉल्स ब्लॉकला जॉईन करा, तुम्ही करू शकता. ओके, जर तुम्हाला तिथे प्रॉब्लेम असेल तर. सो मी डिलीट किंवा असं तुम्ही काय करू शकता, इथे येऊन इथे प्रॉपरली इथे क्लिक करू शकता. नाऊ ट्रू असेल तर काय डिस्प्ले हो, एंटर नंबर जो आहे तुमचा इज ग्रेटर दॅन गिवन नंबर. राईटला मी तो टेक्स्ट दाखवलाय, अदरवाईज तुम्हाला असं ओपन करायला लागेल आणि ते कॉम्प्लिकेटेड होईल तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी. सो मी जरा बाहेरून इथे राईट साईडला प्रॉपर्टीज दिसतात, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतोय जे आपण ऑलरेडी इथे बघितलेले आहेत. ओके, सो हे झालं एक. नेक्स्ट आहे, तुम्हाला काय करायचंय, जर हा फॉल्स झाला तर तुम्हाला अजून एक मेसेज बॉक्स पाहिजे, करेक्ट, जो मी इथूनच कॉपी करतो आणि इथं पेस्ट करतो. जस्ट मी ड्रॅग करून इथे काय करतो, ते जॉईन करतो.
ओके, सो व्यवस्थित दिसण्यासाठी मी इथे ड्रॅग करतो. मला असे एरो नसतील पाहिजे इथे, तर हा एरोवर क्लिक करून तुम्ही असं इकडून काय करू शकता, प्रॉपरली असे हे करू शकता. जर नाही झालं देन तुम्ही काय करू शकता, डिलीट करू शकता आणि इथून एरो काढू शकता. ओके, सी जर तुम्हाला इकडे साईडला हे करायचे असेल तर असं तुम्ही सिलेक्ट करू शकता सगळं एकदा आणि शिफ्ट एरोने राईट लेफ्टला करू शकता, जेणेकरून प्रॉपर सेंटर लाईन आहे. ओके, सेम आहे, प्रॉपरली तुम्हाला कळतोय. युजर इनपुट देईल म्हणजे तुमचा एंटर नंबर होवर केल्यावर कंडिशन दिसते बघा आता मला इथे, जी मी तिकडे टाकलेली होवर केल्यावरती. सो एंटर नंबर इज ग्रेटर दॅन गिवन नंबर, जर ट्रू असेल तर तो इथे जाईल आणि सांगेल की एंटर नंबर इज ग्रेटर दॅन तो तुमचा गिवन नंबर आहे तो. जर ही फॉल्स झाली, जर मॅच नाही झाली, तुमचा एंटर नंबर छोटा निघाला, तर ऑब्विसली फॉल्स होईल आणि तो आपण सांगितलेला प्रॉपर मेसेज दिलेला आहे की एंटर नंबर इज लेस दॅन गिवन नंबर. ओके, सो मी रन करतो. जर मी हे रन केलं तर काय होईल सांगा, ह्या रन वर क्लिक केल्यावरती खालचा जो रन आहे ओनली रन क्लिक केल्यावर काय होईल, आपण शिकलोय आधी. एक्झिक्युशन कुठून होईल, फ्लो चार्ट युजर पासून. काय बोलताय, फ्लो चार्ट पासून होईल. रन फाईल हे आपण शिकलो की जी फाईल आहे ती एक्झिक्यूट होईल. डिबग मध्ये ओव्हरऑल प्रोजेक्ट एक्झिक्यूट होतो, म्हणजे ओव्हरऑल प्रोजेक्ट स्टार्ट विथ मेन आणि रन पण मेन पासून चालू होईल. तुमचं हे एक्झिक्यूट होणार नाही, प्रॅक्टिस कमी पडते तुमची, हे आपण शिकलोय. रन फाईल किंवा रन करताना तुम्ही रन कराल आणि हे मेन वाला एक्झिक्यूट होईल, तुम्हाला कळणार पण नाही. सो तुम्ही ज्या पर्टिक्युलर याच्यामध्ये आहात, फाईल मध्ये आहात, ती जर फाईल रन करायची असेल तर रन फाईल करायचं. सो रन फाईल करतो मी. सो मी साइड बाय साइड इथे ओपन करतो. ओके, जर तुम्हाला कन्फर्म पाहिजे असेल तर आउटपुट मध्ये इथे दिसेल एक्झिक्युशन स्टार्टेड फॉर फाईल कंडिशनल विथ फ्लोचार्ट. ओके, अदरवाईज तुम्हाला वाटेल की मी ते एक्झिक्यूट केले गे मेन, पण हे. सो मी नंबर टाकतो 70. ओके, आणि तुमचा गिवन नंबर काय आहे, गिवन नंबर तुमचा 50 आहे. सो 70 इज ग्रेटर दॅन 50, येस ट्रू येईल. सो तुमचा हा मेसेज बॉक्स एक्झिक्यूट होईल. ओके, सो 70 इज ग्रेटर दॅन 50. देन मी पुन्हा रन केलं तर काय होईल, 20 टाकतो किंवा 30 टाकतो, सो लेस दॅन आहे, करेक्ट. सो 30 लेस दॅन 50, सेम विथ फ्लो चार्ट. पण कसं प्रॉपर दिसतोय तुम्हाला सगळं. जर मल्टिपल कंडिशन असतील तर तुम्हाला प्रॉपर ते व्यवस्थित कंडिशन दिसाव्यात, त्यासाठी फ्लो चार्ट तुम्हाला युजफुल आहे. सिक्वेन्शियल स्टेप्स असेल तर मेसेज बॉक्सला पण मेसेज बॉक्स 1 मेसेज बॉक्स 2 असं करू शकतो ना. हा, इथे तुम्ही रिनेम करा. मी आता बेस्ट प्रॅक्टिस साठी तुम्ही रिनेम करू शकता की फॉर ग्रेटर. ओके, किंवा इथे तुम्ही रिनेम करू शकता फॉर लेसर. ओके, असं तुम्ही प्रॉपरली तुम्हाला कळेल. हॅलो सर, ती इफ कंडिशन मध्ये फक्त 2 ट्रू आणि फॉल्स आहे ना, म्हणून आपण फ्लो डिसिजन घेतला का? येस, कारण फ्लो डिसिजन मध्ये पण फक्त आपण 2च घेऊ शकतो ना, ट्रू किंवा फॉल्स. येस येस, त्या मल्टिपल कंडिशन साठी आपण शिकणार आहोत पुढे. मल्टिपल कंडिशन साठी तिकडे वेगळं आहे, इकडे वेगळं आहे. म्हणजे फ्लो स्विच हा मल्टिपल कंडिशन साठी आहे, इकडे तिकडे स्विच म्हणून आहे, ते आपण शिकणार आहोत. त्याचा डिफरन्स वगैरे आपण बघणार आहोत, कारण तो प्रश्न विचारतात इंटरव्ह्यू मध्ये. सर स्टार्टचं कसं घेतलं एकदा सांगा होते, फ्लो चार्ट सिक्वेन्स मध्ये घ्यायचं की डायरेक्ट घ्यायचं? कुठेही घ्या, सिक्वेन्स मध्ये घ्या, फ्लो सिक्वेन्स घेऊन फ्लो चार्ट इथे ड्रॅग करा. अदरवाइज स्टार्ट विथ फ्लो चार्ट. हे बघा ना, मी स्टार्ट विथ फ्लो चार्ट, डायरेक्टली फ्लो चार्ट ने स्टार्ट करा. म्हणजे बाकीचं फक्त काही इनपुट डायलॉग बॉक्स ते कॉपी पेस्ट केलं तिकडचं आपल्या मेन वाल्या फाईल मधून. हा, म्हणजे मी टाइम सेव्हिंग साठी कॉपी पेस्ट केलंय. नाहीतर मला इनपुट डायलॉग ड्रॅग वगैरे हे केलं, फक्त मी हे ड्रॅग केलंय.
फ्लो डिसिजन. ओके. म्हणजे 2 कंडिशन असेल तर फ्लो डिसिजन घ्यायचं आणि मल्टिपल असेल तर मग तसं. हा हा म्हणजे सांग ना, फ्लो स्विच आहे. आता हे प्रॉपर नाव द्यायचं असेल तर ऑब्विसली तुम्हाला क्लिक करून याला तुम्ही नाव पण देऊ शकता. ओके. किंवा इथे आहे साईडला त्याने चेंज करू शकता की चेक एंटर नंबर इज ग्रेटर ऑर नॉट. म्हणजे अशी प्रॉपरली तुम्ही हे देऊ शकता इथे मेसेज, ते कळेल तरी. आणि इकडे बॉक्स मध्ये कंडिशन आहे ती तुम्ही आपण मॅन्युअली पुट केली की ती डायरेक्ट कॉपी पेस्ट केली तेव्हा हे झालं. कॉपी पेस्ट केली मी, कारण तू सेम तर आहे दोन्ही पण गोष्टी. ओके. तुम्ही एंटर करू शकता. पहिले व्हेरिएबल पण कॉपी पेस्ट केलंय मी. सेम आहे, फक्त तुम्हाला त्याचं स्केलेटन चेंज आहे ते दाखवलं फक्त. फ्लोचार्ट मध्ये तुम्हाला आतमध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊन किंवा प्रॉपर्टीज मध्ये जाऊन तुम्हाला काही गोष्टी टाकायला लागतात. जसं सिक्वेन्स मध्ये तुम्हाला समोरच इथे टेक्स्ट बॉक्स वगैरे दिसतो, ते तुम्ही टाकू शकता. असं जर कोणाला असं वाटत असेल की सर मला जे छोटं दिसतोय किंवा मोठं दिसतोय, तुमच्या ह्याच्यात पण कंट्रोल दाबून तुम्ही स्क्रोल थ्रू ऍडजस्ट करू शकता. किंवा तुम्हाला इथे खाली दिसतोय मॅग्निफायर, इथे बाय डिफॉल्ट 100 वर असेल, तुम्ही इथून ऍडजस्ट करू शकता 200 वगैरे असं. किंवा इथे तुम्ही स्वतः मॅन्युअल टाईप करून ते ऍडजस्ट करू शकता. मग सर प्रेफर कोणतं करतात, म्हणजे सिक्वेन्स मध्ये की फ्लो चार्ट मध्ये प्रेफर करतात कंडिशन्स असले दोन तर? मी सुरुवातीला पण हा सांगितलेला आहे, ज्यावेळी मल्टिपल डिसिजन मेकिंग असतील त्यावेळी फ्लो चार्ट, बिकॉज तुम्हाला प्रॉपरली दिसतंय कुठून कसा फ्लो जातोय. तर हे दोन आहेत त्यामुळे तुम्हाला काय इथे वाटलं नाही की कळतोय की हा देन येईल. बट अजून मल्टिपल कंडिशन असतील देन तुम्हाला रेकमेंड करेन की फॉर मल्टिपल कंडिशन फ्लोचार्ट इज बेस्ट सुटेबल. जर तुमच्या फक्त नॉर्मल स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन असेल देन सिक्वेन्स इज बेस्ट सुटेबल. त्यामध्ये एखाद दुसरी कंडिशन असेल, जास्तीत जास्त 2 असतील तर ठीक आहे, अदरवाइज फ्लोचार्ट थ्रू जायचं. बिकॉज जर मी आता इथे एल्स ब्लॉक मध्ये अजून इफ टाकलं देन तुम्ही बघाल की तुम्हाला अंडरस्टँड मध्ये किती कन्फ्युजन होतोय अंडरस्टँड करायला. बट जर मी इथे याच्यानंतर अजून एक फ्लो डिसिजन टाकला तर प्रॉपरली कळतोय तुम्हाला, हा हे फॉल झालं, हे प्रिंट झालं, अजून एक कंडिशन आली, त्या कंडिशन नुसार अजून एक तुमचं जे काय असेल ते फ्लो लेट्स इथे एक्झिक्यूट झाला, या कंडिशन नुसार हा फ्लो एक्झिक्यूट झाला. सो तुम्हाला प्रॉपरली कळतोय. करेक्ट. जर मी ह्या गोष्टी तिथे टाकल्या तर तुम्हाला किती कॉम्प्लिकेटेड वाटतील. तुम्हाला इथे कळतोय कुठून कुठे जातोय, हा ट्रू आला इकडे आला, इथून फॉल्स आला इकडे आला. सो मल्टिपल कंडिशन साठी फ्लो चार्ट. ओके. सो तुम्हाला एक असाइनमेंट देतो मी, ट्राय करा. मी बोलत नाही की तुम्हाला आलीच पाहिजे म्हणून. ओके. ट्राय करा. ओके. जेवढं ट्राय कराल ना त्यामध्ये तेवढं तुम्हाला शिकायला मिळेल. ओके. सो असाइनमेंट आहे तुमची, जसं तुम्ही लास्ट असाइनमेंट केलीत की इंग्लिश, मॅथ्स आणि सायन्स मार्क्स घेतलेत युजर कडून. करेक्ट. टोटल पण केलीत त्याचे, तुम्ही टोटल केलीत. आता काय करायचंय, तुम्हाला पर्सेंटेज काढायचे टोटल मार्क्स मधून. ओके. सो तुम्हाला सांगा, टोटल मार्क्स वरून पर्सेंटेज कसे काढणार तुम्ही नॉर्मली. आता हे 3च सब्जेक्ट आहेत माझे. मला सांगा. मीन करायचं सर, 3 सब्जेक्टचे ऍडिशन करून डिवाइड बाय 2. 3 सब्जेक्टची ऍडिशन केली, चला टोटल आलं डिवाइड बाय 3 आणि देन इंटू 100 करायचं, इंटू नंतर इंटू 100. 100 करेक्ट. करायचं त्याला. करेक्ट. तुमचं पर्सेंटेज येईल त्यामध्ये. सो हो, हे हो. ज्यावेळी पर्सेंटेज तुमचं येईल, पर्सेंटेज काढताना लेट्स कन्सिडर तुम्ही पर्सेंटेज व्हेरिएबल क्रिएट कराल. आता सांगा पर्सेंटेज कधी होल नंबर असेल.
होल नंबर नसेल ना, पॉइंट मध्ये असू शकतात ना पर्सेंटेज जास्तीत जास्त. सो पर्सेंटेज हा व्हेरिएबल तुम्ही काय क्रिएट कराल, डबल म्हणून कराल. अदरवाईज तुमचे पर्सेंटेजचे पॉइंट वाले निघून जातील, नेहमी तुम्हाला होल नंबरच मिळेल तिथे. सो हे लक्षात ठेवा. ओके, सो इथपर्यंत कळालं तुम्हाला पर्सेंटेज कसं काढायचं ते सांगितलं मी. सो पर्सेंटेज काढताना लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळी टोटल तुमच्या आले डिवाइड बाय 3 करताय, इंटू 100 करताय. सो जसं आपल्याला माहितीये की मॅथमॅटिक्स आपण शिकलेलो आहे, सो डिवाइड पहिले होऊ देत, नंतर इंटू 100 करू. सो मेक शुअर की तुम्ही ब्रॅकेट टाका. फॉर एक्झाम्पल तुमची टोटल आहे कन्सिडर 230. ओके, आणि तुम्ही काय करताय नंतर डिवाइड बाय 3. ओके, अँड देन इंटू 100. सो सिस्टमला कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मेक शुअर इथे ब्रॅकेट टाका, जेणेकरून तुमचं प्रॉपर काय पर्सेंटेज येते. ओके, सो त्यामध्ये तुमचं पर्सेंटेज आले. ओके, आता तुम्हाला इफ कंडिशन तुम्ही शिकलात. जर तुमचे पर्सेंटेज, हे मी तुम्हाला स्टार्टिंगला पेंट वरती दाखवलेलं पर्सेंटेज, ठीक आहे, इफ एल्स काय आहे ते. ओके, जर इफ पर्सेंटेज जर तुमचा व्हेरिएबल लेस दॅन 35 असतील, देन प्रिंट करा, म्हणजे मेसेज बॉक्स यू आर फेल. एवढं करता येईल इथपर्यंत? इथपर्यंत काही तुम्हाला डाऊट? हॅलो, येस, नो? नो डाऊट. ओके, नेक्स्ट कंडिशन आहे इफ. ओके, त्यातच आता जर पर्सेंटेज इज लेस दॅन 50 नसतील, ऑब्विसली तो कुठे जाईल? असतील तर तो कुठे जाईल? यू आर फेल प्रिंट करायला देन ब्लॉक मध्ये जाईल. करेक्ट. जर नसतील, हे कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली, तर तो एल्स ब्लॉक मध्ये जाईल. करेक्ट. सो एल्स ब्लॉक मध्ये तुम्हाला काय करायचं, अजून एक इफ ड्रॅग करायचा. ओके, आणि तिथं चेक करायचं पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन 35 अँड पर्सेंटेज इज लेस दॅन 60. ओके, म्हणजे इथे पर्सेंटेज येईल, पर्सेंटेज. ओके, नेहमी लक्षात ठेवा, असं दोन्ही एकदाच येत नाही, टाकायला लागतं पर्सेंटेज ग्रेटर दॅन 50 अँड पर्सेंटेज इज लेस दॅन 60. देन ब्लॉक त्याचा असेल तो सांगा की यू आर इन ऍव्हरेज क्लास. जर ही पण कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली, तर ऑब्विसली तो कुठे जाईल? देन ब्लॉक जाईल ह्या इफच्या, सॉरी एल्स ब्लॉक जाईल ह्या इफच्या. करेक्ट. सो तिथे अजून एक कंडिशन टाका, पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन 60 आहे का, ग्रेटर दॅन 60 आर इक्वल टू ग्रेटर दॅन 60 अँड पर्सेंटेज लेस दॅन 80 असेल तर टाका यू आर इन फर्स्ट क्लास. तर ही पण कंडिशन नाही सॅटिस्फाय झाली तर ह्याच्या एल्स ब्लॉक मध्ये येईल. ओके, आणि एल्स ब्लॉक मध्ये तुम्ही अजून एक इफ कंडिशन टाकू शकता, पर्सेंटेज ग्रेटर दॅन or equal to 80 असेल, then you are in excellent class. ओके, अदरवाइज ऑब्विसली एल्स ब्लॉक मध्ये ह्या कोणत्या सॅटिस्फाय नाही झाल्या तर इफ टाकायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही मेसेज बॉक्स टाकू शकता यू आर इन एक्सलेंट क्लास. ओके, सो मी तुम्हाला सांगतो, दाखवतो, मी स्केलेटन दाखवतो तुम्हाला कसं करायचंय, आणि मला सांगा की तुम्हाला हे कसं वाटतं बघायला. ओके, मी काय पर्सेंटेज वगैरे टोटल वगैरे काढत नाही, मी फक्त इफ दाखवतो तुम्हाला. जर मी व्हेरिएबल क्रिएट करत नाहीये, बट तुमचा व्हेरिएबल असेल पर्सेंटेज. ओके, व्हेरिएबल तुमचा पर्सेंटेज आहे, पहिली कंडिशन तुमची झाली लेस दॅन 35. कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होईल जर हे ट्रू असेल तर? देन ब्लॉक. ओके, सो तुम्ही इथे मेसेज टाकाल यू आर फेल आणि तुमचा प्रोसेस संपून जाईल. पण जर तुमची ही सॅटिस्फाय नाही झाली तर तो एल्स ब्लॉक मध्ये येईल. तर एल्स ब्लॉक मध्ये पण तुम्हाला काय चेक करायचं, नेक्स्ट पर्सेंटेज ग्रेटर दॅन 35
अँड पर्सेंटेज इज लेस दॅन 60 आहे का. सो ऑब्विसली परत कंडिशन चेक करायचं, देन एल्स मध्ये परत इफ. ओके, आणि ही तुमची कंडिशन. गाईज अँड साठी तुम्ही असं अँड दोन्ही कंडिशन चेक करायला टाकू शकता. लक्षात ठेवा, असं अँड टाकू शकता मध्ये, किंवा दोघांपैकी एक पाहिजे असेल तर त्याला ऑर आपण बोलतो, ऑर टाकू शकता. सो आपण अँड ठेवणार कारण आपल्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. ओके, जर असेल तर तो इथे येईल आणि सांगेल तुमचं काय आहे, यू आर इन ऍव्हरेज क्लास, आणि तो काय बाहेर पडेल, कारण आपण काय करतो एल्स एल्स ब्लॉक मध्ये जातो. जर नसेल देन परत तुम्ही इफ मध्ये जाल. ओके, म्हणजे एल्स मधला इफ घ्याल आणि ही तुमची कंडिशन तिथे टाकाल. ओके, सॅटिस्फाय झाली तर तो इथे येईल, नाहीतर तुम्हाला अजून एक चेक करायला लागेल. सॉरी, देन ब्लॉक मध्ये ना, एल्स ब्लॉक मध्ये. ओके, सॅटिस्फाय झाली तर अजून एक तुमची कंडिशन काय आहे, पर्सेंटेज ग्रेटर दॅन 80 आहे का चेक करा. ओके, आणि तो देन ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ओके, आता या सगळ्या कंडिशन नुसार याचा एल्स ब्लॉक कधीच एक्झिक्यूट होणार नाही. ऑब्विसली सगळे आपण मॅच केलेले आहेत. ओके, सो ही पण कंडिशनची गरज नाही, कारण ह्या कोणत्याच सॅटिस्फाय नाही झाल्या. 35 वाली पण आहे, 30 to 60, 60 to 80 मधली पण नाही झाली, तर ऑब्विसली एल्स ब्लॉकच याचा एक्झिक्यूट होईल. सो तुम्ही कंडिशन टाकू शकता, नाहीतर डायरेक्टली प्रिंट करा यू आर इन एक्सलेंट क्लास असं. तर मला सांगा, एवढं सगळं इफ ब्लॉक एल्स ब्लॉक आहेत, किती कन्फ्युजन आहे तुम्हाला? करेक्ट, मल्टिपल कंडिशन साठी तुम्हाला हा इथून हा इथे नाही झाला तर एल्स ब्लॉक. ओके, म्हणजे हा छोटा करतो बघा, जरी सॅटिस्फाय नाही झाली तर एल्स ब्लॉक. ओके, सो आता हा जर सॅटिस्फाय नाही झाली तर एल्स ब्लॉक मध्ये गेल्यावर नंतर मी परत इथे चेक केलं, जर ही सॅटिस्फाय नाही झाली तर ह्याचा एल्स ब्लॉक. परत एल्स ब्लॉक मध्ये काय केलं मी, एक कंडिशन घेतली, जरी सॅटिस्फाय नाही झाली तर त्याचा एल्स ब्लॉक. ओके, तर ते नाही झालं तर मी ह्याचा लगेच जी कंडिशन आहे ही, त्याचा देन ब्लॉक. असं किती कन्फ्युजन आहे. आणि जर मी ही फ्लोचार्ट मध्ये घेतली बघा, फ्लोचार्ट मध्ये घेतली आणि काय टाकलं, आता पर्सेंटेज तुमचं ऑलरेडी निघालंय असं कन्सिडर करतो, ही स्टेप मी मिस करतो खालच्या. सो जर फ्लो डिसिजन मध्ये टाकलं मी पहिली कंडिशन, पर्सेंटेज इज लेस दॅन 50. ओके, मी व्हेरिएबल क्रिएट करत नाही, तो रेट कन्सिडर करू नका, कारण व्हेरिएबल क्रिएट केले नाही मी. जर लेस दॅन माझा 35 असेल पर्सेंटेज, तर मी काय कर, मला मेसेज बॉक्स प्रिंट कर की यू आर फेल म्हणून. ओके, जर नसतील तर तुमचा एल्स ब्लॉक म्हणजे काय की अजून एक कंडिशन चेक कर. कोणती कंडिशन? ही. ओके, सो कंडिशन चेक करण्यासाठी परत याला मी काय करेन, फ्लो डिसिजन लावेन आणि ही कंडिशन चेक कर. आता ह्या कंडिशन नुसार ट्रू असेल तर डिस्प्ले कर यू आर इन ऍव्हरेज क्लास, जर नसेल तर अजून एक कंडिशन चेक कर. ओके, काय कंडिशन आहे तुमची नेक्स्ट? पर्सेंट ही वाली. ओके, इथे मी पेस्ट करतोय. ओके, जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर प्रिंट कर यू आर इन फर्स्ट क्लास. जर ही पण कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली देन मी काय बोलतोय की ही कंडिशन चेक कर, पर्सेंटेज ग्रेटर दॅन 80 आहे का. ओके, असेल तर मेसेज बॉक्स मध्ये प्रिंट कर की येस यू आर इन एक्सलेंट क्लास. आता मला सांगा, हे वाला तुम्हाला समजायला इझी जातोय की फ्लोचार्ट वाला? फ्लोचार्ट वाला. करेक्ट, मल्टिपल कंडिशन साठी कुठून कसं जातोय, सो समजतोय. ओके, कंडिशन तेवढेच फ्लो डिसिजन. हा, फ्लो डिसिजन म्हणजे कंडिशन ना, जसं तिथे इफ एल्स हा कंडिशन साठी आहे, तसं इथे फ्लो डिसिजन आहे. ओके, हे वरचं मी टाकलं नाही म्हणजे तुम्ही आता टोटल असेल तुमची, मार्क्स एंटर कराल, नंतर पर्सेंटेज काढाल,
नंतर इथं जो पर्सेंटेज व्हेरिएबल इथे तुम्ही काय कराल, चेक कराल, त्याच्यानुसार मेसेज प्रिंट कराल. क्लिअर? असाइनमेंट मध्ये काय डाऊट? ट्राय करा. ओके, मी बोलत नाही की लगेच मला उद्याच्या उद्या पाहिजे म्हणून. ट्राय करा असाइनमेंट, थोडं 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 करा. मध्ये तुम्हाला डाऊट आला तर मला विचारा की सर मला करायचे की दोन्ही पण. दोन्ही ट्राय करा. मी रेकमेंड करेन दोन्ही ट्राय करा. ओके, बिकॉज त्यामध्ये तुम्ही एवढे शिकाल ना, ज्यावेळी दोन्ही ट्राय कराल त्यावेळी तुम्हाला कळेल की अरे काही आपल्याला आपण डेव्हलपर म्हणून हे आपल्याला बघायला लागतं, छोट्या छोट्या कॉन्सन्ट्रेशनने बघायला लागतं, जर इफ एल्स एवढे कंडिशन वापरल्यात तर. सो ह्या गोष्टी तुम्ही त्यात शिकाल. ओके, सो एक टॉपिक आहे, जस्ट मी इंट्रोडक्शन देतो त्या टॉपिकचं. तर ते इफ एल्स स्टार्टिंगचा अगोदर दाखवणार थोडं. तुम्ही जे अगोदर करायचं इफ एल्स कंडिशनच्या अगोदर जे केलं तर ना आपण पहिल्यांदा इनपुट डायलॉग बॉक्स यायचा म्हणून हे वाला. हेच काय बोलताय? स्टार्टिंग पासून तो थोडंसं सांगा. म्हणजे पहिल्यांदा इनपुट डायलॉग बॉक्स घ्यायचा, त्यानंतर इफ कंडिशन घ्यायची ना. इफ कंडिशन आहे, इथून तुम्ही तुमचा नंबर एंटर केलाय आणि ऑलरेडी होता 50 आहे. इफ कंडिशन मध्ये ही कंडिशन टाकली किंवा तुमचा एंटर नंबर ग्रेटर दॅन जो टाकले ऑलरेडी आहे म्हणजे 50 असेल तर मी इथं प्रॉपरली प्रिंट केलंय मेसेज बॉक्स, जे आपण शिकलो की प्रॉपर मेसेज कसं द्यायचं. सो एंटर नंबर इज ग्रेटर दॅन 50 म्हणजे जो नंबर टाकाल तो. जर तुम्ही लेस टाकला तर ही कंडिशन काय होईल, फॉल्स होईल. फॉल्स साठी कुठे जातो, एल्स ब्लॉकला. जसं तिकडे फॉल्स साठी फॉल्स साइडला जातो एरोला, तसं इथं फॉल्स साठी इकडे जातो एल्स साइडला. जर ट्रू असेल तर तो इथे प्रिंट करेल, जर हे फॉल्स असेल कंडिशन देन तो एल्स प्रिंट करेल. ट्राय करा स्वतःहून, म्हणजे तुम्हाला कळेल की हळूहळू आपण इथे काय आपण शिकतोय. व्हेरिएबलचा इनपुट डायलॉग बॉक्स घेतल्यानंतर व्हेरिएबल क्रिएट करायचे ना. तुमच्यावर आधी तुम्हाला माहिती आहे की मला 2 व्हेरिएबल लागतील, एक तर इनपुट डायलॉग बॉक्स मधला आणि एक असेल की बाबा गिवन नंबर वाला. सो तुम्ही क्रिएट करा. अदरवाईज तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे, अरे हा इनपुट डायलॉग यूज केलंय, आता मला हे स्टोअर करायला लागेल, चला व्हेरिएबल क्रिएट करतो, असंही करू शकता. बट मेक शुअर जर बाहेर क्लिक केलं तर तुम्हाला इथे कळणार, अरे व्हेरिएबल क्रिएट करायला ऑप्शन का नाही सर. सो मेक शुअर तुम्ही त्या कंटेनर मध्ये असाल, सिक्वेन्स किंवा फ्लोचार्ट जे काय असेल त्या कंटेनर, तर तुम्हाला ते इथं ऑप्शन आहे.